आपली जे गावातली ग्रामसभा असते या ग्रामसभेच्या माध्यमातून ही समिती निवडली जाते. तुमची निवडलेली समिती ग्रामसभेच्या माध्यमातून निवडलेली असेल. इतर लोकांना काही माहिती नाही. माहिती नाही. दंडी देऊन चालू आहे. येत नाहीत. पुढे सांगतो की माझा असा अनुभव आहे. हा फक्त तुमच्या गावातला अनुभव नाही तर बऱ्याच गावातला असा अनुभव आहे की प्रत्यक्ष हा जेव्हा कार्यक्रम लोकांच्या समोर येतो तेव्हा लोक असं म्हणतात आम्हाला माहिती नाही, कधी समिती तयार केली आम्हाला माहिती नाही. आता पाणलोटाचं माहिती घेणं असेल तुमच्या गावात आलं. आता तुम्ही जे म्हणलं, तुम्ही जे आता जे म्हणलं इथं बोर्ड एवढा मोठा लिहून ठेवलाय हात वर करा, एवढं दिसत असताना हात वर करत नाही. विचार करा नाही त्यातला ह्या तारखेला काय पाणलोट क्षेत्र आले किंवा नाही आले. पाणलोटचा वेगळा, ठीक आहे, समिती निवडणारा वेगळा. ठीक आहे. मी पुढे बोलतो की प्रत्येक गावातली जी समिती आहे ग्रामसभेच्या माध्यमातूनच निवडली जावी असा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे समित्या निवडलेल्या आहेत. आता तुम्हाला माहित आहे आणि मला माहित आहे. खरी गोष्ट काय ते सांगतो की बहुतेक गावामध्ये ग्रामसभा व्यवस्थित होत नाही. ग्रामसभेला लोक जितके पाहिजे तेवढे जमा होत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ग्रामसभेला तो निर्णय पाठवायचा असतो ग्रामपंचायतला, मग ग्रामपंचायत काय करते तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे. आता पुढे बोलायची गरज आहे का? तर त्या पद्धतीनं ग्रामसभेतून ही समिती तयार झालेली आहे. म्हणून एक लक्षात घेणं आवश्यक आहे, जेव्हा जेव्हा गावामध्ये कार्यक्रम असेल, जेव्हा जेव्हा ग्रामसभा असेल तर त्या ग्रामसभेला प्रत्येक नागरिकांना आवर्जून उपस्थित असलं पाहिजे. आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर उपस्थित नसल्यामुळं, दुर्लक्ष केल्यामुळं, उपेक्षा केल्यामुळं आम्हाला माहिती मिळत नाही. इथून पुढे गावाचा विकास व्हायचा असेल, गावाचाच नाही तर देशाचा विकास व्हायचा असेल तर ग्रामसभा सक्षम झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं काहीच होणार नाही. ते असंच चालणार आहे, असंच होणार आहे. म्हणून ग्रामसभा सक्षम झाली पाहिजे. मी तर या मताचा आहे, ग्रामसभेला जो व्यक्ती, जो नागरिक हजर राहत नाही त्याचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे. म्हणजे त्याला मतदानाला उभा राहत मतदाने करता येऊ नये आणि उमेदवार निवडणूक लढता येऊ नये. म्हणून ग्रामसभेचं महत्व पटलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे ना. तर या दृष्टिकोनातून की हा जो काही कार्यक्रम आहे तर तुमचं हे झालं असं समजा तिन्ही समिती अशी निवडली, तुमच्याच गावात नाही आणि गावात निवडली. काही गावात मोठ्या ग्रामसभा झाल्या, काही गावात भांडणं झाले, अशा पद्धतीने समित्या निवडल्या. आता कार्यक्रमाचं थोडंसं महत्व याच्याकडे वळू आपण. हा जो पाणलोटाचा कार्यक्रम आहे, पाणलोटाचं महत्व काय आहे? खरं म्हणजे मी नव्यानं तुम्हाला सांगायची गरज आहे असं नाही, किंवा नवीन फार सांगलेलं असं नाही, फक्त मी आठवण करून येऊ लागलो. आमचे आजोबा पंजोबा जे करत होते ते मधल्या काळामध्ये कमी झालं, आता परत आपल्याला करायची पाळी आलेली आहे. माझ्या लहानपणी मी जेव्हा शेतामध्ये जायचो माझ्या पिताची न्याहारीची किंवा तुपाची भाकरी घेऊन, तेव्हा ते जे अरणे असते अरणे टाकत असायचे. मी म्हटलं की हे काय करता तुम्ही? ते म्हणले की वरून जी माती वाहून येते खाली वाहून जाते, ते माती वाहून जाणं म्हणे अडवतो. तुम्हाला मी काय म्हणलं, आता माझ्या शेतामध्ये परसभर पाणी थांबलं, मी फोडून दिलं, माती बी गेली आणि पाणी गेलं. तर या पद्धतीनं आपल्याला हे थोडीशी माहिती होतं, परंतु थोडीशी आपली उपेक्षा पण झालेली आहे या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये, किंवा या माती वाहून जाण्याच्या बाबतीमध्ये उपेक्षा पण झालेली आहे. तर त्याचं कारण असं का त्याची जाणीव नाही, माहिती नाही. एक प्रश्न मी तुमच्यासाठी असा टाकतो की उताराची जमीन असेल, चांगला पाऊस पडत असेल तर प्रति एकर दर वर्षाला एका एकरातून किती माती वाहून जाते? नाही माहिती आम्हाला. मग माहितीच नसल्यामुळं आम्हाला त्याची तीव्रता जाणवत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कृषी विद्यापीठानं जे त्याचं मोजमाप केलं तर दरवर्षी, म्हणजे बांधबंदीची जमिनीची केलेली नसेल तर दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळं एकरी 10 क्विंटल माती वाहून जाते. एकरी 10 क्विंटल. एकरी 10 क्विंटल म्हणजे किती झालं? 10 वर्षामध्ये 100 क्विंटल माती वाहून जाते. याच पद्धतीने सातत्याने जर माती वाहून गेली खरंच ओढा पडतो. पण मग
पुन्हा काय आता ज्या ज्या ठिकाणी खडक उघडा पडलेला आहे कुठल्याही शिवारामध्ये आपला शिवारा असो बाहेरचा असो कुठल्याही शिवारा असो ज्या ज्या शिवारामध्ये खडक उघडा पडला किंवा वावरी कमी झालेली आहे याचा अर्थ त्या ठिकाणची बांधबंदी केलेली नव्हती म्हणून तिथली माती वाहून गेलेली आहे. दुसरं असं जेव्हा तुम्ही माती अडवायचा प्रयत्न करता तेव्हा पाणी आपापच अडतं. पाणी अडवायची गरज पडत नाही ते आपापच अडतं. माती अडवण्यासाठी ज्या काही तुम्ही ट्रीटमेंट देता ज्या काही उपचार पद्धती करता त्या केल्या की पाणी आपापच जमिनीवर अडतात जमिनीमध्ये मुरतं. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी नाही. त्याचं कारण असं आहे की जमिनीमधला पाण्याचा जो साठा होता तो आम्ही उपसून घेतला. ऊसासाठी उपसून घेतला, केळीसाठी उपसून घेतला, कारखान्यासाठी उपसून घेतला आणि मध्ये पाणीच राहिलं नाही शिल्लक. हौदातलं पाणी काढून घेतलं, राजमातलं पाणी काढून घेतलं, पण त्या राजमात पुन्हा पाणी पडेल याची काही काळजीच घेतली नाही. आता एक 10 वर्षाची गोष्ट आहे. आता आमच्या इथला गाळ उपसेल आहे त्यांच्यात रानातलं गाळ जे आलाय तीच विकत नेऊन त्यांच्या शेतात टाकलंय. पहिलंच येऊ दिलं नसतं तर विकत घ्यायची काय गरज होती. तर अशा पद्धतीनं आमच्याकडची अवस्था झालेली आहे की आम्ही पाणी मुरवायचं सोडून दिलं पाणी उपसत राहील. आता ही परिस्थिती शिलू गावाला येऊ शकते काही वर्षामध्ये. म्हणून आपण सावध असलं पाहिजे. इथून लातूर किती किलोमीटर